पारनेर पोलिसांची मोठी कारवाई, 11 लाखाचा गांजा जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे। विक्रीसाठी आणलेला तब्बल 11 लाख रुपये किमतीचा 42 किलो 500 ग्रॅम गांजा पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना प्राप्त माहितीनुसार पारनेर तालुक्यातील चारणवाडी येथे राहुल गुंड नावाच्या इसमाने आपल्या घराच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या मारुती अल्टो कारमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवला आहे अशी माहिती मिळाली। माहिती मिळताच पारनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने चारणवाडी येथे छापा टाकला। या छाप्यादरम्यान पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात 11,12,500 रुपये किमतीचा गांजा आढळून आला। पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। कारवाई दरम्यान आरोपी राहुल बाळासाहेब गुंड हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। आरोपीविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।